सूर्यकोटि सम निर्विघ्नं करुणो देव सर्वकार्येषु सर्वदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं वितीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जळाई कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझ दीन शंभो मज कोण तारी कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां सर्वधर्म समूढचेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् सुरू करू का ताई ओव्या ताई हो हो हो, सुरू करा सुरू करा. 68 पासून ना. हो 68 70 पासून. हो तैसाची गोपीसी कामे तया कंसा भय संभ्रमे एराघातके मनोधर्मे शिशुपालादिका. अर्थ त्याचप्रमाणे गोपिकास कामाने विषय बुद्धीने त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या इतर शिशुपालादिकास त्यांच्या त्या घातक बुद्धीने मी प्राप्त झालो. अगामी एकुलाणीचे खागे मज येऊ ए भलतेची मी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. अर्थ अरे अर्जुना, मी सर्व मार्गाच्या मुक्कामाचे एक शेवटचे ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गाने मजकडे माझ्या स्वरूपी येता येते भक्तीने अथवा विषय बुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही केणी येथ. म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही. आणि बलतिया जाती जन्मावे मग भजिजे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे माझी आजी. आणि वाटेल त्या जाती जन्माला आले तरी चालेल, मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही, परंतु भक्ती किंवा वैरी व्हावयाचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे. अगा कवणी एक बोले माझे पण जरी जाहले तरी मी होणे आले आता निरुते. कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध झाला तर मद्रुप होणे हे खास हाती आले असे समजावे. या परी पापयोनेही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी आहे ती. याप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य शूद्र आणि स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ती सर्व माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. गीतेचा श्लोक. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजा ऋषयस्तथा अनित्यम सुखल्लो लोकम इमं प्राप्ते भजस्व मे. श्लोकाचा अर्थ. तर मग पुण्यशील ब्राह्मण
भक्त असलेले आणि ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतील, यात नवल काय. अनित्य व सुखी असा हा मर्त्यलोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर होवी. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयाचे अग्रहार, मंत्र विद्येशी माहेर ब्राह्मण जे. मग चारही वर्णामध्ये छत्र चामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहा करिता इनाम दिलेला आहे, व जे वेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण, जे जेथ अखंड वसिजे यागी, ते जे वेदांची व्रजांगी, जयाची दिठींचा उत्संगी मंगळवाडे. जेथे ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी नेहमी यज्ञाचे राहणे असते, जे वेदांचे अभेद चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते, जे पृथ्वी तळीचे देव, जे तपोतार सायवयव सकळ तीर्थासी दैव उदयले जे. जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहे, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहे. जयाची आस्तेची बोले, सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्क जियाले जयाचे. ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेद, तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे. जयाचे निगा बोले, अग्निसी आयुष्य जाहले, मनोनी समुद्रे पाणी आपुले दिदले याची या प्रीती. ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीती करता दिले. मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाकती चरणरजा. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला, व मग ज्याच्या पारधुळी करता छातीचा खळगा पुढे गेला. आजुनी पावलाची मुद्रा, मी हृदयी वाहेगा समुद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जनते लागी. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवित आहे. ती मी का वागवितो म्हणून म्हणशील तर आपल्या षडगुणैश्वर्य भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरिता. जयाचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयांचा प्रसादी फुकटा, जोडती सिद्धी. अर्जुना, ज्याचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवचे वसतिस्थान आहे, व ज्यांच्या प्रसन्नतेचे अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात, ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण, आता माते पावती हे कवन समर्थेने. याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात. हे काय आता निराळे सिद्ध कराव्यास पाहिजे. पाहे पा चंदनाचे अंगाने, शिवतिळे निंब होते जे जवळे, तीही निर्जीवी देवाची निडळे बैसणी केली. पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाराने स्पर्श केलेली लिंबाची झाडे, जी चंदनाच्या जवळ होती, ती निर्जीव अचेतन असूनही त्यांनी देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. मग तो चंदनू तेथे न पवे, ऐसे मनी कैसे धरावे, अथवा पातलाये समर्थावे, तेव्हा काही साच. मग खास चंदन ती जागा मिळविणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल, किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय. जे तनिविला ऐसी आशा, हरे चंद्रमा आधाज ऐसा, वाही जत असे शिरसा निरंतर. ज्या अर्थी शंकरांनी हालाहाल विष प्राशन केल्याने जी आग होत होती, ती थंड करील या आशेने अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे. ते निवेदिता आणि सगळा परिमळे चंद्राहून आगळा, तो चंदनू केवी
लीळा सर्वांगी न बैसे. त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही. का रथादिके जियेची कासे लागलिया समुद्र जाली अनायसे तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. अथवा रस्त्यावरील पाण्याने जिचा आश्रय केला असता जी रथोदके अनायासाने समुद्ररूप होता त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय. म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गतिमती मीची शरण तया त्रिशुद्धी मीच निर्वाण स्थिती ही मीची. म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असो किंवा ब्राह्मण असो ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रय स्थान आहे त्यांना निश्चयाने मीच परम गती आहे आणि त्यांचे म्हणणेही मीच आहे. या लागी शतजर्जरे नावे त्रिगोणी केवी निश्चिंत व्हावे कैसिनी उघडिया असावे शस्त्रवेशाम. याकरिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण रोगे दाटलिया आणि उदासपण ओखंदेसी. अर्जुना अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये. रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे. जे चौकडे जळत वणवा ते इथून न निघिजे केवी पांडवा तेवी लोका येऊनिया सोपद्रवा केवी न भजिजे माते. अर्जुना जेथे चोहोकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये. त्याप्रमाणे अनेक दुःखाने भरलेल्या या मृत्यू लोकात येऊन मला कसे भजू नये बरे. अगा माते न भजावया लागी कवन बळपा आपुला अंगी काही घरी की भोगी निश्चिंत केली. अरे अर्जुना माझे भजन न करण्याला असे आपल्या प्राण्यांचे अंगी कोणते सामर्थ्य आहे. हे धराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत. मातरी विद्या की वसया या प्राणियासी हा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कोण. अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत. माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे. तरी भोग जात जे तुले ते एका देहाची आणिकिया लागले आणि येत देह तव असे पडिले काळांचा तोंडी. तर जेवढे विषय मात्र म्हणून आहे ते सर्व एका देहाच्याच बऱ्यापैकी सुखाकरता उपयोगात आले आहे आणि या मृत्यू लोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप दुःखाचे केणे सुटले जेथ मरणाचे भरे लोटले तिये मृत्यू लोकीची शेवटिले येणे जाहाले वाट हाटवेळी. बाप रे बाप जेथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे अशा या मृत्यू लोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराचे वेळी येणे झाले आहे. आता सुखेची जीविता कैची ग्राहकी की जेल पांडू सुता काय राखोंडी फुंकिता दीपू लागे. आता अर्जुना सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल. राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय. अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळुनी तया नाम अमृत ठेवुनी जैसे अमर होणे. अर्जुना विषांचे कांदे वाटून जो रस निघे तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याकरता खात्री धरावी. ते विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. त्याप्रमाणे विषयामध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दुःखच आहे. परंतु काय करावे. लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्या वाचून त्यांचे चालतच नाही. का शीश खांडून आपुले पायीचा खत्ती बांधिले तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे. किंवा आपले मस्तक तोडून ते पायात पडलेल्या जखमेवर जसे बांधावे
तसे तसे या मृत्यू लोकातील सर्व व्यवहार चालले आहेत. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जिले कवनाच्या श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाचा. एवढ्या करता या मृत्यू लोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कोठून येणार? जे लौकीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जया जगाते. ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्याकरता सूर्याचा उदय होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे, जेथे मंगळाचा अंकुरी सेवेची अमंगळाची पडे पोरी, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भोगिवसी. जेथे मंगल रूप अंकुराबरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण हेरते. जे नाही त्या ते चिंतवी, तव त्याची जी गंधवी, गेली याची कवणे गावी, श्रुती न लभे. जे प्राप्त नाही त्यांचे चिंतन कराव्यास मृत्यू लोकची वस्तू लावते. बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व अदृश्य पुरुष नेतात. बरे ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. अगा दिवसिता आगवा वाटी, परतले पाऊलाची नाही किरटी, सैंदनी मालियाची आगोठी, ती पुराणे जेथीची. अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्याचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जेथली पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहे. जे तिची आणि तेची थोरी करीत या भ्रमयाचे आयुष्यवेळी कैसे नाही कोण अवधारी निपटुनिया. या मृत्यू लोकाची रचना करणारा ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते नीट ऐक. ऐसी लोकींची जे नांदणूक, ते जन्मले आधी जे लोक, तयाची निश्चितीचे कौतुक दिसत असे. अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. पै दृष्टादृष्टीचे जोडी, लागे भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा. अरे, ज्यापासून इहपरलोकीचा लाभ होतो त्याकरता हे लोक एक कवडी देखील भांडवल सोडित नाही व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात. ज बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवावे पडिल्या सापे, तो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जो अनेक विषय विलासात नमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झालेला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरवणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्याचे आयुष्य थोडे उरलेले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धीही नाहीशी झाली आहे अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जवळ जवळ बाळ बळीया वाढे, तव तव भोजनाची ती कोडे, आयुष्य निमाले आतुलियेकडे, ते ग्लानीची नाही. जसजसे मूल वयाने वाढत जाते, वयाने मोठे होते, तसे त्याचे आई बाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात. पण वरून जरी ते मूल मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात आहे त्याची त्यांना खंतीच नाही. जन्मल्या दिवसे दिवस हो लागे काळाची याची ऐसी, की वाढती करीती उल्हासे भविती गुडिया. जमल्यापासून दिवसेदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते. असे असून आई बाप आनंदाने त्याचा वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक गुड्याही उभारतात. अगा मरहा बोलून साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गहीसपणे. अरे अर्जुना, कोणी कोणाला तुमर असे म्हटले तर ते त्यास सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात.
पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. दूध सापे गिळज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवना लोभा वाढविती तृष्णा. बेडूक सापाकडून उभा गिळला जात असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे. आहा कटा हे ओफटे वृत्ती लोकचे उफराटे, हे तर अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यू लोकातील सर्वच न्याय उफराट आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अवदंग निज धाम माझे. तरी या मृत्यू लोकाच्या रहाटीतून चटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशी. गीतेचा श्लोक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी नमस्कुरु, मामे वैश्यसि युक्तत्वं आत्मानं मत्परायण. माझ्या श्लोकाचा अर्थ. माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, सर्वत्र मला एकाला वंदन कर अशा रीतीने मतपरायण होत साता माझ्या ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्या व्रतच येशील. ओ तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझे स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर. माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळे निषेख, मद्याजी चोख याची नाव. पहा, जो माझ्या वेदाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले भजन करणारा म्हणावे. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पाशी बोलीचे तसे. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मधुरूपासी पावशी. मी माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. अगा अवघिया चोळिया फुले, जे सर्वस्वामी असे ठेविले, ते पावनी सुख संचले कोणी ठासी. अरे, सर्वापासून लपून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त झाले आहे, त्यामुळे तू सुखरूप होऊन राहशील. ताई, पुढे म्हणायचं का ताई? ताई, हो हो, 2-4च राहिलेत ताई, म्हणून घ्या. हा. ऐसे सावळीनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. भक्ताचे मनोत पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला. अहो ऐकिजित असे की अवतारा, तव या बोला निवांत महातारा, जैसा म्हैसा नुटिका पुरा, तैसा उगाची असे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका. संजय धृतर राष्ट्राला म्हणतात, ऐकत आहा काय? तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हालत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला. तेथ संजय माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला, या येत सुतीची गेला सेजिया गावा. त्यावेळी संजयाने मान डोलावली आणि आपल्याशी म्हणाला, आहा, आज अमृताची वृष्टी झाली, परंतु हा धृतराष्ट्र येथेच अजूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. तरी दातारू हा अमुचा, म्हणून हे बोलता म्हणेल वाचा, काय झाले याचा स्वभावची ऐसा. पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेच दोष लागेल. काय करावे, याचा स्वभावच असा आहे. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याचे, कैसा रक्षिलो मनुराजे श्री व्यास देवे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी व्यास देवानी धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने माझे
कसे रक्षण केले, म्हणजे ज्ञानपूर्वक संवाद श्रवणाने जन्म मृत्यूपासून माझे रक्षण केले. येतले हे वाडे सायाचे, जो बोलत असे दृढ मानसे, तव न धरेची आपुलिया असे सात्विकी केले. मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता. तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन व्यासाने त्यांनी संजयास असे आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेना. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतीची तेथ, आपादक चुकीत रोमांच आले. चित्तचकित होऊन आटू लागले आणि वाचा जागच्या जागी कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासाठी सर्व अंगावर रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे, वर्ष ताती आनंद जळे, आतुलिया सुखो मर्जीने, बळे बाहेरी कापे. अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्यांचे बाहेरील शरीर कापू लागले. पै आगवाची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी, लेली मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. सर्व रोमांचाच्या बुडाशी निर्मळ घामांचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्याचा जाळीदार अंगरखा घालावा तसा तो दिसू लागला. ऐसा महासुखाचे अतिरसे, जेथ आटणी होईल जीवदशे, तेथे निर्विले व्यासे, ते नेतीच हो. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना. आणि कृष्णार्जुनांचे बोलणे गो करी आले श्रवणे, की देह स्मृतीचा त्याने वापसा केला. आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे घोघो करी अशी गर्जना करी संजयाच्या कानावर आले. त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला. संजय देहस्मृती वर आला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमाजी, देवी चवधान म्हणे होजी धृतराष्ट्राते. तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धृतराष्ट्राला म्हणाला. आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा विवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकांचा. आता श्रीकृष्णाची वाक्य हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्या संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. अहो अळमाळ अवधान दे यावे, ये तुलेनी आनंदाची राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. अहो थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानाची, आज त्या भाग्याने माळ घातली आहे. म्हणून युवतीचा ठाव अर्जुना दाविला सिद्धांचा राहो, तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. म्हणून आपल्या विभूतीची जी स्थाने आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवील. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात. तो प्रसंग श्रोतांनी ऐकावा. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्यो योगो नाम नमोऽध्यायः. ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. पसायदान घ्या ताई. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी,
ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होआवे जी. एथ म्हणे विश्वेश्वराओ आहोरील दान पसाओ येणे बरे ध्यान देव सुखिया झाला सुखिया झाला. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार ताई. आपलं वाचन आज खूपच सुंदर झालं आणि राजविद्या गुह्य योगाचं म्हणजे महत्वाचे असे जी काही गोष्टी इथे माऊलींनी सांगितल्यात त्याचं किती वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं माऊलींनी हे समजून सांगण्यासाठी दिल्यात हे बघून आश्चर्य वाटल्यासारखं होतं. म्हणजे अशी कल्पना सामान्य बुद्धी आपली करू पण शकत नाही, इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत. म्हणजे महत्वाचं काय तर तो त्या परब्रह्माशी मद्रूप होऊन त्याच्याच भजनामध्ये जो विलीन झाला तो सर्व गोष्टीतून कसा श्रेष्ठ आहे हे माऊली आपल्याला समजून सांगतात. त्याच्याशिवाय आपल्याला हे समजून सांगतात की मृत्यू लोकाचं जे काही खोटेपण आहे किंवा मृत्यू लोकात असलेल्या गोष्टींमुळे जो काही खोटा आशावाद मनुष्याच्या मनामध्ये तयार होतो आणि त्या खोट्या आशावादापायी जी परमेश्वराचं भजन हे जे काही मुख्य काम आहे त्याला तो विसरतो आणि जीवनातल्या विषय सुखांकडेच तो कसा पळत राहतो आणि त्याच्यातच तो सुख मानित राहतो. अशाच गोष्टींना तो महत्व देत राहतो असं माऊली फार सुंदर प्रकारे इथे समजून सांगतात. म्हणजे की म्हणजे त्यातलं पहिलं जे मला आवडलेली उदाहरणं आहेत ती मी फक्त घेतो. की पहा की असं सांगितलंय की चंदनाच्या झाडाच्या वाऱ्याचा स्पर्श जरी लिंबाच्या झाडावरून गेला तरी ती निर्जीव असून सुद्धा परमेश्वराच्या मस्तकावर त्यांना जागा मिळते. म्हणजे काय की पहा संतांची संगती सद्गुरूंची संगती आणि जिथे भजन कीर्तन चाललंय तिथे जाऊन नुसता बसलो तरी सुद्धा माझ्या जन्माचं सार्थक होऊन जाईल असं इतकं सुंदर उदाहरण आहे ते. आणि म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही असं आहे की त्याच्यापेक्षा म्हणजे अजून जे सुंदर गोष्ट सांगितली म्हणजे क्षत्रिय असो किंवा ऋषी असो त्यांच्या क्रियेला त्यांच्या बुद्धीचं आश्रयस्थान त्यांची निश्चित गती सुद्धा त्या परमेश्वरामुळे आहे. आता मृत्यू लोकाचं जे काही मृत्यू लोकातली उदाहरण किती सुंदर दिले पहा. म्हणजे शेकडो ठिकाणी खेळखेळ्या झालेल्या ओढीत बसणं म्हणजे मृत्यू लोकात आपला संसार किंवा प्रपंच चालवण्यासारखं आहे. किंवा अनेक शास्त्रांचा वर्षाव होत असताना उघड्या अंगाने तिथे जाणं किंवा धोंडे पडत असताना सुद्धा ढाल न घेणं बरोबर. किंवा चहूकडून वणवा लागलेला असताना सुद्धा परमेश्वराचं भजन न करणं बरोबर. किती सुंदर उदाहरणं आहेत. म्हणजे बेपर्वाईने म्हणजे विषय सुख भोगणाऱ्याला म्हणजे संसारही किती विचित्र असतो की जो विषय सुखात डुबलेला आहे त्याला म्हणतात की तो सुखी आहे बरोबर. आणि जो भजनामध्ये रमलेला आहे तो काय विचित्र आहे असं समाज म्हणतो बरोबर. किंवा म्हणजे फार सुंदर असं उदाहरण आहे. म्हणजे विषयाचे कांदे घेऊन त्याचा रस पिऊन
ते पिऊन झाल्यानंतर त्याला अमृत मिळाल्याच्या खात्रीच्या, म्हणजे इतकं सुख मला मिळालं ते विषयांपासून, याच्या सेवनामध्येच मनुष्य राहतो. किंवा तोडलेलं मस्तक जखमेवर जोडतो आणि म्हणतो की माझी जखम आता बरी होईल. म्हणजे अशी कल्पनाच करू शकत नाही, इतके सुंदर उदाहरणं दिलेली आहेत माऊलींनी. म्हणजे जे अप्राप्य आहे त्या गोष्टींचं चिंतन या मृत्यू लोकात करावयास चिंतन करत राहतो. मग ते गंधर्व लोक त्या अदृश्य पुरुष त्या विषयांच्या सुखाकडे तुम्हाला घेऊन जातात. आणि मग तुम्ही कुठल्या गावाला गेला म्हणजे तुम्ही थोडक्यात हरवलेलेच असतात त्या विषयांच्या गावात, असं माऊली आपल्याला समजून सांगत आहेत. म्हणजे बेफिक्री किती असावी असं याविषयी इथे सांगितलंय की, म्हणजे विषय विलासात निमग्न असलेल्या माणसाला सध्या तो सुखात आहे, आणि जो लोभाने ग्रस्त आहे तो या जगात ज्ञानी आहे, अशा प्रकारे आपल्याला जग म्हणत राहतो. म्हणजे त्याला किती सुंदर, म्हणजे अशा प्रकारे शब्दांचं जे वर्णन आहे. म्हणजे जन्मदिवस आल्यानंतर वाढदिवस साजरा करतात, आनंदाच्या गुढ्या उभारतात, परंतु तो आता मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणार आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि फार सुंदर उदाहरण आहे त्याचं. ते बऱ्याच ठिकाणी म्हणजे आजकाल मॅनेजमेंटच्या पुस्तकांमध्ये पण हे उदाहरण दिलेलं असतं की बेडूक सापा बेडकाला साप गिळतोय आणि पण बेडूक पण मासा सोडत नाही जिभेतनं. म्हणजे तृष्णा माणसाला सोडत नाही, याचं उत्कृष्ट उदाहरण ज्ञानेश्वरीत इथे दिलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे सर्वात महत्वाचं जे सांगितलंय की त्या भगवंताला सर्व संकल्प सोडून भजणं हे किती गरजेचं आहे इथे आपल्याला माऊली सांगतात. आणि मग नंतर संजयाची जी अवस्था झालेली आनंद हालचालींनी, आणि धृतराष्ट्र त्याच्याकडे लक्षच देत नाहीये, आणि तो कसा पाण्याच्या पुरात बसलेला रेडा आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. कारण चांगल्या भाग्याच्या गोष्टी फक्त चांगल्या जे चित्त एकाग्र करून श्रवण करतात त्यांनाच ते कानावर पडतं, बरोबर. म्हणजे परमेश्वराच्या चांगल्या गोष्टी श्रवण करण्याचं सुद्धा भाग्य असावं लागतं. असंच इथे आपल्याला माऊली थोडक्यात सांगत आहेत. पहा, म्हणजे असं नेहमी म्हणतात की 5 गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी कधी मनुष्याच्या स्वाधीन नाहीत. म्हणजे काय, जन्म कुठे होणार, मृत्यू कुठे होणार, आपला भार्या किंवा आपला पती किंवा पत्नी कोण असणार, आपली मुलं कशी निपजणार, बरोबर. आणि आपण कुणाच्या पदरी चाकरी करणार किंवा आपल्याला कुठला व्यवसाय आपल्या नशिबी येणार हे कधीच कुणाला सांगता येत नाही. ह्या 5 गोष्टी कधीच ठरवता येत नाही. तरी समाज नेहमी या 5 गोष्टींचाच विचार करून पाठीमागे लागलेला असतो. म्हणजे पहा, अरे तुम्हाला मूल नाही का, मग मूल जन्माला आलं का, मग मूल कधी होणार, बरोबर. अरे 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 बिचारा मेला, बरोबर.